आज आपण सोयाबीनची बिर्याणी बनवणार आहे। मी आता त्याला गरम पाण्यात टाकते। मस्त गरम पाण्यात आता 10 मिनिटं याला भिजू देऊ। मी मोठा सोयाबीन घेतलेला आहे, तुम्ही याच्यापेक्षा छोटा बी भेटतो बारीक, तो पण घेऊ शकता। 10 मिनिटं झाले, सोयाचन मस्त भिजून गेला। आता मी याला पाण्यातनं काढून घेते। सोयाचन मस्त पाण्यातनं काढून पिळून घेतले। आता बिर्याणीसाठी, सोयाबीन बिर्याणीसाठी तुम्ही काही नाव द्या, सोयाबीन पुलावा द्या, सोयाबीन बिर्याणी द्या। त्याच्यासाठी साहित्य: फ्लावर, गाजर, बटाटा, फरसबी, वटाणा, एवढं साहित्य आहे त्याच्यात। सोयाबीन मस्त पिळून या कढईत टाकले। आता त्याच्यात मी सगळ्या भाज्या टाकते। भाज्या टाकल्या का अद्रक लसूणची पेस्ट टाकते, लाल तिखट आणि गरम मसाला टाकते, एक वाटी घरी बनवलेली दही टाकते आणि मीठ टाकते। त्याच्यात आता थोडी कोथिंबीर टाकते आणि याला मिक्स करून घेते। हे बघा, मस्त याला आता 10 मिनिटं मुरू देऊ। मस्त दह्याची कोटिंग करून घेतली। आता 10 मिनिटं आपण याला असंच ठेवू। सोयाबीन बिर्याणीचं साहित्य म्हणजे फोडणीतलं मी बासमती तांदूळ अर्धा तास भिजत टाकलेला, मोठावाला तांदूळ आहे बघा, भिजून मी पाण्यातनं उपसून घेतला। त्यानंतर फोडणीचं साहित्य: कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या, जिरं, तेजपान, हिरवी विलायची, लवंग, मिरी, मोठी विलायची, स्टारफूल आणि दालचिनी। मस्त मी तेल गरम करून घेतलं। मी आता फोडणी देते। जिरा टाकू, जिरा तडतडला का खडे मसाले टाकू। त्यानंतर आपण कांदा टाकू, नंतर हिरवी मिरची टाकू। आपला कांदा मस्त परतला गेला। आपण आता त्याच्यात भाज्या आणि सोयाबीन टाकू। या टोपात काही मावत नाही, मी आता दुसऱ्या टोपात टाकते। मी दुसऱ्या टोपात पलटी मारून घेतलं। आपण आता दह्याच्याच पाण्याने शिजू देऊ। तुम्ही तुपात पण बनवू शकता, कुकरमध्ये बी बनवू शकता। आपण आता 10 मिनिटं याच्यावर झाकण ठेवू आणि मग आपण तांदूळ टाकू। 10 मिनिटं झाले मस्त। हे बघा, आपल्या भाज्या मस्त शिजून गेलेल्या आहेत सगळ्या। आता मी तांदूळ टाकते त्याच्यात भिजवलेले। मस्त मिक्स करून घेतलं। आपण याच्यात आता गरम पाणी टाकू थोडं। दहा मिनिटं मी झाकण ठेवते। पहिले आपण आता याच्यात कोथिंबीर टाकून देऊ। पहिले मीठ टाकलेले आपण, आता थोडं मीठ टाकू। याला मिक्स करून देऊ। याच्यावर 10 मिनिटं झाकण ठेवू। मी अधूनमधून चाळून देत जाईल। हे बघा, मी अधूनमधून 2 वेळा चाळून घेतलेला। परत आपण याला स्लो गॅसवर 5 मिनिटं ठेवू। याच्यावर तुपाची धार पण टाकू शकता, पुदिना पण टाकू शकता। दहा मिनिटं झाले। हे बघा, एक एक दाणा मोकळा होऊन गेला भाताचा। गॅस बंद करून परत 5 मिनिटं याला आपण असंच ठेवू। मग मी तुम्हाला ताटात काढून दाखवते। हे बघा, 5 मिनिटं वाफे भरायला ठेवली होती।
मस्त होऊन गेली बघा. मी आता तुम्हाला ताटात काढून दाखवते. हे बघा आपलं ताट तयार झालं. सोयाबीन बिर्याणी म्हणा, तुम्हाला जे नाव देता येईल ते द्या. हे बघा. कशा वाटला सोयाबीन बिर्याणी ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा.